सातव्या मुलीची सातवी मुलगी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. अद्वैत नेत्राचा फोटो बघत बसलेला असतो. त्याला नेत्रासोबत घालवलेले क्षण आठवत असतात. त्याचवेळी अस्तिका त्या ठिकाणी येते, पण ती अद्वैतसोबत काही बोलत नाही आणि बेडवर जाऊन बसते. ती रुपालीच्याच बोलण्याचा विचार करत असते आणि त्यावेळी अद्वैतचं तिच्याकडे लक्ष जातं. तो विचारतो की नेत्रा, काय झालं? तुला बरं वाटत नाही आहे का? त्यावर अस्तिका म्हणते, काही नाही साहेब, मी ठीक आहे. मात्र तिच्या चेहऱ्याकडे बघून अद्वैतला जाणवतं की नक्कीच काहीतरी गडबड आहे. तो पुन्हा पुन्हा तिला तेच विचारत असतो की नेत्रा, काय झालं आहे? पण अस्तिका काही सांगत नाही आणि त्यानंतर अद्वैत त्याचं काम बाजूला ठेवतो आणि तिच्या जवळ जात विचारतो की सांग नेत्रा, नेमकं काय झाले तुला? त्यावर अस्तिका म्हणते की काही नाही साहेब, फक्त डोकं ठणकतंय. आणि मग अद्वैत तिला लगेच गोळी देतो आणि तिला झोपवतो. त्यानंतर तो तिच्या अंगावर पांघरूनही टाकतो आणि पुन्हा त्याचं काम करत बसतो. तर इकडे अस्तिका तिचं डोकं दाबत असते आणि जेव्हा हे अद्वैतच्या लक्षात येतं तेव्हा तो स्वतः तिच्या जवळ जातो आणि तिचं डोकं दाबू लागतो. त्यामुळे अस्तिका त्याच्याकडे बघतच राहते. तर दुसरीकडे नेत्रा त्या पेटीमध्येच बंदिस्त असते. ती पूर्णपणे शुद्धीवरही आलेली नसते आणि ती देवी आईची प्रार्थना करत असते. तर इकडे अद्वैत अस्तिकाचं डोकं दाबत असतो, तर अस्तिका त्याच्याकडे बघतच राहते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा अस्तिका किचनमध्ये जात असते तेव्हा तिला सतत अद्वैतसोबत घालवलेले काही क्षण आठवत असतात. अद्वैत आपली किती काळजी घेत आहे हे सतत तिला आठवत असतं. मात्र त्याचवेळी अचानक तिला गरुडाचा आवाज येतो. ती घाबरून इकडे तिकडे बघत असते, मात्र तिला आजूबाजूला कोणीही दिसत नाही. मात्र तिला गरुडाचा आवाज येत असतो आणि हळूहळू तिला त्या आवाजाचा त्रास होऊ लागतो. त्यानंतर ती तिच्या पायात ते कडं आहे की नाही ते बघते. पायामध्ये कडं असतं, मात्र तरीही गरुडाचा आवाज येणं काही थांबत नाही आणि त्यामुळे अस्तिका तिच्या पायात असणारं ते कडं काढते आणि तेव्हा तिच्या लक्षात येतं की विरोचकाने तिला दिलेला काळा मणी त्या कड्यामध्ये नाही आहे. त्यामुळे ती खूपच घाबरते आणि त्याचवेळी ते कडंसुद्धा नाहीसं होतं. अस्तिकाला काय करावं ते सुचत नाही. गरुडाचा आवाज येणं काही थांबत नाही, त्यामुळे ती खूप अस्वस्थ होते आणि मग त्यानंतर ती घरभर तो काळा मणी शोधायला सुरुवात करते. ती संपूर्ण घरभर तो मणी शोधते, मात्र तिला तो मणी कुठेही सापडत नाही आणि मग त्यानंतर ती खूप अस्वस्थ होते. तर दुसरीकडे तो मणी अद्वैतच्याच रूममध्ये पडलेला असतो. तर इकडे फाल्गुनी किचनमधून जात असताना तिचं लक्ष अस्तिकाकडे जातं. ती सोफ्याच्या बाजूला खाली बसलेली असते आणि तिने कान गच्च दाबून घेतलेले असतात. फाल्गुनी तिच्या जवळ जात विचारते की नेत्रा, काय झालं? पण अस्तिका रागातच तिच्याकडे बघते आणि तिचा तो अवतार बघून फाल्गुनी घाबरून 4 पावलं मागे जाते. तर इकडे अस्तिकाला पुन्हा गरुडाचा आवाज येणं सुरू होतं आणि तिचं स्वतःवरील ताबा सुटतो. ती खूप अस्वस्थ होते, मोठमोठ्याने ओरडायला सुरुवात करते. त्यामुळे फाल्गुनी घाबरते आणि ती अद्वैतला आवाज देते. त्यानंतर अद्वैत आणि इंद्राणी धावतच त्या ठिकाणी येतात. रुपालीसुद्धा तिच्या रूममधून बाहेर येते. तर इकडे नेत्रा म्हणजेच अस्तिकाची अवस्था बघून अद्वैत आणि इंद्राणी खूप घाबरतात. ते दोघेही तिच्या जवळ जात काय झालं आहे ते विचारण्याचा प्रयत्न करतात, पण ती त्यांना दूर लोटते. तर इकडे रुपाली मनाशी विचार करत असते की हिला नेमकं काय झाले, कशाचा त्रास होत आहे. इकडे अद्वैत पुन्हा अस्तिकाजवळ जात तिला शांत करत म्हणतो की काय झालं आहे नेत्रा, तुला काही त्रास होत आहे का? पण अस्तिका काहीच बोलत नाही आणि मग त्यानंतर तिचं लक्ष रुपालीकडे जातं. ती मनाशी म्हणत असते की विरोचका, वाचव मला. तर रुपाली तिला विचारत असते की काय झालं. मात्र त्यानंतर अस्तिका बाजूला जाते आणि ती रुपालीला तिचा पाय दाखवते. मात्र रुपालीला तो इशारा समजत नाही. तर अस्तिकाची अवस्था बघून थोड्या वेळानंतर तिच्या लक्षात येतं की नक्कीच हिच्या पायामध्ये असणारा मणी हरवला असेल आणि मग ती रागातच तेथून निघून जाते आणि मणी शोधायला सुरुवात करते. ती अद्वैत नेत्राच्या रूममध्ये तो मणी शोधत असते आणि थोड्याच वेळात तिला तो मणी सापडतो सुद्धा. पण त्याचवेळी अद्वैत आणि इंद्राणी अस्तिकाला घेऊन त्या ठिकाणी येतात आणि रुपालीला त्या ठिकाणी बघून तर ते अजूनच चिडतात. तर रुपाली मुद्दाम अस्तिकाजवळ जाते आणि हसतच म्हणते की जशी ज्योत विझताना फडफडते ना, तशीच तुमच्या या नेत्राची अवस्था झाली आहे. हिचा अंत जवळ आला आहे. मात्र कोणीही तिच्या बोलण्याकडे लक्ष देत नाही आणि मग अद्वैत तिला बेडवर झोपवतो. तर रुपाली तो मणी हातात घेत मनाशी म्हणत असते की लवकरात लवकर हा अस्तिकाला द्यायला हवा, नाहीतर सगळा खेळ संपेल. आणि मग त्यानंतर ती नाटक करत अस्तिकाजवळ जाते
आणि तिचं तोंड पकडत म्हणते की मी सांगितलं होतं ना नेत्रा, माझ्यापासून लांब राहा. आता बघ तुझी काय अवस्था झाली आहे ते. आणि त्याचवेळी ती तो काळा मणी अस्तिकाच्या हातातही ठेवते. तर इकडे अद्वैत रागातच तिला बाजूला ढकलून देतो. तर रुपाली हसतच अस्तिकाकडे बघत असते आणि मग त्यानंतर ती तेथून निघून जाते. तर इकडे तो मणी हातात आल्यामुळे अस्तिका शांत होते. मात्र इंद्राणी आणि अद्वैतला कळत नाही की हिला नेमकं काय झालं होतं. त्यानंतर अद्वैत इंद्राणीकडे जात म्हणतो की आत्ता परिस्थिती दिवसेंदिवस खराब होत चालली आहे. नेत्राला याआधी कधीच असा त्रास झाला नाही. यावेळी नेमकं काय झालं ते आपल्याला कळायला हवं. मला तर वाटते त्या रुपालीनेच काहीतरी केलं असणार. आणि त्यावर इंद्राणी म्हणते हो, तिनेच काहीतरी केलं असणार, त्याशिवाय नेत्राला असा त्रास होणार नाही. आणि मग ती म्हणते की नेत्राला नेमका कशाचा आवाज येत होता हे जर आपल्याला कळलं ना, तर या सगळ्याच्या मुळाशी जाता येईल. आणि मग ती अद्वैतला सांगते की नेत्राला जाग आल्यानंतर मला सांग, मला तिच्याशी बोलायचं आहे. आणि त्यावर अद्वैत हो म्हणतो. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत रुपालीने नेत्राला एका पेटीत बंदिस्त केलेले असते आणि ती पेटी ज्या ठिकाणी असते त्या ठिकाणी केतकी जाण्यासाठी निघालेली असते. केतकीच्या पावलांचा आवाज नेत्राला येतो आणि ती जागी होत बाहेर कोणी आहे का ते बघण्याचा प्रयत्न करते. आणि त्याचवेळी केतकी त्या रूमचा दरवाजा उघडून आतमध्ये जात असते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.